बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आज जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। सकाळी 10च्या सुमारास या मोर्चाला सुरुवात होणार आहे। लाल महल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियातील सदस्य, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी उपस्थित असतील। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने निवेदन सुद्धा देण्यात आले। या मोर्चामुळे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नेहरू रस्ता, गणेश रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरबरे यांच्याकडून। निलेश, आज पुण्यामध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला येणार आहे। 10 वाजता याचे आयोजन करण्यात आलेले आहे। कशा पद्धतीचे नियोजन करण्यात आलेले आहे आणि कोण कोण महत्त्वाचे नेते यामध्ये सहभागी होतील? नक्कीच खरं तर हा जो जन आक्रोश मोर्चा आहे हा खरं तर संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या हत्येनंतरचा आहे आणि पुण्यातला जो मोर्चा आहे हा 5वा मोर्चा आहे। खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभरात असंतोषाची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे। संतोष देशमुख आहेत, त्यांच्या हत्या करणारे आहेत, त्यांना कठोरात कठोर कारवाई होऊ यासाठी मोर्चा काढले गेलेला आहे। खरं तर या प्रकरणामध्ये संतोष देशमुख आहेत, त्यांच्या खुनातले जे आरोपी आहेत त्यांना काल पुण्यात 2 आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेले आहे। पुण्यातला जो मोर्चा आहे हा महत्त्वाचा असणार आहे, कारण या प्रकरणातले जेवढे आरोपी आहेत जवळपास निम्म्यापेक्षा जास्त आरोपी आहेत ते पुणे परिसरातून अटक करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर खंडणीचा आरोप करण्यात आलेला आहे वाल्मिक कारण हे सुद्धा पुण्यामध्ये शहरात आलेले आहे। त्यामुळे पुण्यातल्या मोर्चाला एक वेगळं असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि या मोर्चामध्ये जे लोक सहभागी होणारे आहेत, विशेष करून मनोज जरांगे पाटील असेल किंवा धस असतील किंवा काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत ते या स्थानिक पदाधिकारी आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे या मोर्चामध्ये नक्की जे मनोज जरांगे असतील ते काय म्हणतील हे महत्त्वाचं असणार आहे। एकूण जर पाहिलं तर हा मोर्चा जो आहे तो 10 वाजता लाल महल आहे या महालापासून सुरू होईल, तो शेवट त्याचा जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथं तो थांबणार आहे। आणि या मार्गावरचे जो रस्ते आहेत, पर्यायी रस्ते, ते आता या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे या मोर्चामध्ये लोक किती सहभागी होतात हे एक महत्त्वाचं असणार आहे, कारण हा 5वा मोर्चा असणार आहे। आयोजकांचं असं म्हणणं आहे की जवळपास 10,000च्या आसपास लोक जे आहेत ते सहभागी होतील आणि या सहभागी झालेल्या लोकांचं नेमकं म्हणणं काय असणार आहे हे महत्त्वाचं असणार आहे। खरं तर या प्रकारामध्ये आयोजकांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया। आता हा 5वा तुमचा मोर्चा असणार आहे, आता नेमकी तुमची मागणी काय असणार आहे? कारण आरोपी तर अटक झालेले आहे, एकच आरोपी राहिलेला आहे, तो सुद्धा फरार आहे। आमची मागणी हेच आहे की आदरणीय गृहमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं की वाल्मिकी कराड जे याच्यातील मुख्य आरोपी आहेत यांना हत्येच्या गुन्ह्यामध्ये त्यांना इन्क्लूड करून घ्यायचं, त्यांच्यावरती मोक्का लावायचा, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिलं ते आश्वासन अजून पूर्ण झालेलं नाही आहे। काही लोक याला जातीय वळण देण्याचा प्रयत्न करतायत। मराठा वर्सेस वंजारी समाज असेल, मराठा वर्सेस ओबीसी असं याला वळण देण्याचा प्रयत्न करतात, परंतु या सगळ्याला चपराक जो असणार आहे तो पुण्यातील हा जन आक्रोश मोर्चा असणार आहे। कारण या मोर्चासाठी पुण्यातील सर्व धर्मीय, सर्व जातीचे आणि सर्व पक्षीय, त्याच्यामध्ये सत्ताधारी, विरोधक हे सगळे एकत्रित येऊन न्यायासाठी हा मोर्चा काढणार आहेत। बरोबर जो सोमनाथ सूर्य। धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आज पुण्यामध्ये मोठा जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। सर्व जातीचे, सर्व धर्माचे लोक यामध्ये सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर सर्व पक्षीय नेत्यांचा सहभाग सुद्धा या मोर्चात पाहायला मिळणार आहे।